नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा आहे बटाट्याचा प्लॉट। या बटाट्याच्या प्लॉटला 18 तारखेची लागवड आहे। याला 18 प्लस हे समजा 4-5 दिवस वर झालेले। तुम्ही बघू शकता प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे। जर्मिनेशन बघू शकता तुम्ही, एकदम सारख्या पद्धतीने तुम्हाला हाईट वगैरे सगळं व्यवस्थित दिसत असेल। या प्लॉटचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता प्लॉट मध्ये एक समान सारखे तुम्हाला हाईट दिसत आहे, ग्रीनरी दिसत आहे, हिरवेपणा जास्त दिसत आहे। तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं, जे बटाटा पीक आहे हे जेवढं जास्त हिरवं राहील तेवढं जास्त ते जमिनीच्या आतमध्ये डेव्हलप होईल। बटाट्याच्या प्लॉट मधली एक अडचण म्हणजे तुम्ही बघू शकता बटाट्याची जी पानं असतात ते गोळामाळा होत असतात, ते म्हणजे करपा असतो। त्या करप्याला कंट्रोल करणं हे सगळ्यात मोठं टास्क राहत असतं आपल्यासाठी। त्याच्यामुळे तो सुरुवातीपासून तुम्ही ज्या पण वेळेस बटाटा करत असत त्यावेळेस तुम्ही एक 21-25 एक महिन्याचं झालं त्यावेळेस तुम्ही ज्या फवारण्या घेत असतात त्याच्यामध्ये तुम्ही एक साधं का होत नाही पण मग बुरशीनाशक त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे, जेणेकरून बटाट्या प्लॉटवर जो करपा येत असतो तो करपा येणार नाही आणि आपलं पान एकदम फ्रेश राहील। आपलं पान जेवढं जास्त फ्रेश राहील तेवढं चांगल्या पद्धतीने प्रकाश संश्लेषण होईल आणि जेवढ्या चांगल्या प्रकारे प्रकाश संश्लेषण होईल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपल्या बटाटा खाली एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या प्लॉटला आता 1 ते 6 महिना होत आहे। या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता, समजा ह्या प्लॉट आता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असताना प्लॉटला समजा करपा असेल किंवा एखादी आळाई असेल, हे पहिले ऑब्झर्व करणं गरजेचं आहे की याच्यावर काही नागाळी वगैरे आपल्याला दिसत आहे का किंवा आळाईचं वगैरे कुठं अंडी वगैरे घातलेली का, या गोष्टी आपल्याला पाहण्याची गरज असते। म्हणजे सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच, ज्या पण वेळेस आपण बटाट्याचं नियोजन करत असतो त्यावेळेस फक्त ते सेन्सिटिव्ह क्रॉप असतं। व्हेजिटेबल मध्ये बटाट्याचं खूप जास्त महत्व आहे। व्हेजिटेबल मध्ये टॉपला आपण बटाट्याला धरत असतो, तर तुम्ही विचार करू शकता जर जे पीक टॉपला असू शकतं तर त्याच्या ज्या प्रॅक्टिसेस असतात त्याचं जे नियोजन असतं ते पण एकदम चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे जे प्लॉट आहे जे मी तुम्हाला म्हटलं फ्लॉवरिंग स्टेजमध्ये, तर एकदम चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही एखादं साधं आपलं इमामेक्टिन पण घेऊ शकतात, एखादं आपलं साधं M45 असेल किंवा साफ पावडर असेल याची मग तुम्ही फवारणी घेऊ शकतात। आणि एक समजा हाईट जर तुमची कमी जास्त असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एक टॉनिक घेऊ शकतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं झालं तर हे जे बटाटा आहे याला आपण ड्रीप केलेलं असताना तुम्हाला सांगितलेलं आहे मी, स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये जाणं गरजेचं असतं। सुरुवातीला तुम्ही ह्युमिक ऍसिड पासून त्याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे। म्हणजे ह्युमिक ऍसिड कशासाठी, तर पांढऱ्या मुळ्यांचे चांगलं डेव्हलप होण्यासाठी। मुळे जेवढे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल तेवढे तुमचे खाली बटाटे डेव्हलप होईल। आणि त्याच्यानंतर जे 12-61 असेल फुटव्यासाठी असेल किंवा आपण जे पिवळं पडू नये म्हणून फेरस सोडत असतो, मायक्रोन्यूट्रिएंट सोडत असतो चिलेटेड मध्ये, या गोष्टी जाणं गरजेचे आहे। आता ह्या प्लॉटला 1-6 महिना झालेला आहे, याच्या अजून एक 15 ते 20 दिवसांना आपण या प्लॉटला समजा एक 10-26 मॅग्नेशियम सल्फेट एक 8 ते 10 किलो घेऊ शकतो, 10-26 ची एक बॅग घेऊ शकतो। आणि दाणेदार मध्ये तुम्ही पोटॅशियाला देऊ शकतात, म्हणजे जेणेकरून बटाटा पीक हे 2 महिन्याचं असतं आणि जेव्हा ते 1-1.5 महिन्याचं होतं तिथून पुढे ते फुगवणीला म्हणा फुटव्याला म्हणा खाली बनायला सुरुवात होत असतं। तर त्या पद्धतीनं आपण जे 50 किलोचे बॅग सोडत असतो ना, तर ते हळूहळू स्लो रिलीज होत असतं आणि बटाट्याला चांगल्या पद्धतीनं हळूहळू मायक्रोन्यूट्रिएंट मधले जमिनीतले जे घटक द्रव्य ते उचलून देत असतं। तर ह्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर 100% आपल्याला बटाट्यामध्ये चांगलं यश भेटेल। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की बटाट्यामध्ये करपा जास्त येतो, करपा नियोजन करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जेवढा जास्त करपा नियोजन करसाल तेवढं तुमचं बटाटा पीक चांगलं राहील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाली फक्त जी माती असते आपण माती एक व्यवस्थित लावायची, म्हणजे बटाटा हे आपल्या बेडमध्ये व्यवस्थित डेव्हलप झाला पाहिजे। तर चला शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात। आणि आमचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला, धन्यवाद।